श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इझी शिलाईमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आजकाल ट्रेंडमध्ये असणाऱ्या डिझायनर ब्लाऊजचे कटिंग आपण कशा प्रकारे करणार आहोत हे पाहणार आहोत। तर आपल्याकडे वेगवेगळ्या तऱ्हेचे कस्टमर सुद्धा येत असतात। प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते, त्यामुळे कुणाला काय आवडेल हे आपल्याला सांगता येत नाही। तर हे पहा, हे अशा प्रकारचे हे डिझायनर ब्लाऊज आहे, ते तुम्ही पाहिला असाल। हे असे ब्लाऊज पीस आलेले आहेत, ते पूर्ण आपल्या 3/4 भाईला पूर्ण इथून इथपर्यंत पूर्ण अशी डिझाईन येते। पण या कस्टमरने सांगितलेलं आहे की त्यांना 3/4 भाई नको आहे, त्यांना आपली लहान भाई असते तितकीच हवी आहे। त्यांची भाई 5-5.5 इंचाची आहे आणि त्यांची इच्छा अशी आहे की हे जे आपले काठ आहेत हे भाईला सुद्धा लावावेत थोडे, आणि पाठीमागे सुद्धा अशा प्रकारे त्यांच्या इच्छेनुसार हे त्यांना ब्लाऊज शिवून हवा आहे। माझ्या परीने त्यांना सांगितलं की भाईला डिझाईन खूप छान दिसते 3/4 भाईला, पण त्यांना नको आहे, त्यांना छोटी भाई हवी आहे। त्यामुळे त्यांनी असं सांगितलं। तर ह्याच कस्टमरचं आणखीन एक दुसऱ्या कलरचं ब्लाऊज आहे, ते देखील कट केलेलं ते तुम्हाला दाखवते। मी कट केलेलं आहे आणि थोडं शिवून देखील झालेलं आहे। हा आहे त्या ब्लाऊजचा पाठीचा भाग, हा त्या ब्लाऊजचा पाठीचा भाग आहे। तर एवढं मी पाठीच्या भागामध्ये घेतलेलं आहे। तर ह्या ब्लाऊज पीसामध्ये काही पानाची ही लाईन आहे, इतकीच डिझाईन आहे पानाची, आणि ह्याच्या खाली थोडी वेगळी डिझाईन होती, पण ती खूप नव्हती, थोडीच होती। तर मला ती भाईला पण पुरवायची होती। आणि तर समजा मी इथून इथपर्यंत जरी मी कट केलं असतं पाठीच्या भागासाठी, तर ही एवढीच पट्टी आलेली असते, पण त्यांना जास्त हवं होतं। हे पानाच्या डिझाईन थोडंसं खालच्या साईडला 1.5 इंच अंतर इतकं सोडून मी ही पानाची डिझाईन घेतली। म्हणजे जेव्हा आपण हे पाठीचा भाग पलटतो त्यावेळी ते इतकंच जाईल, आणि पूर्ण ही पानाची डिझाईन आहे ती पूर्ण पाठीच्या भागामध्ये अशा प्रकारे घेतलेलं आहे। तर मी भाई कशी कट केली ह्याची पहा, तर ही पाहू शकता। त्या डिझाईनच्या खाली फक्त हे इतकीच डिझाईन होती, मी वरून लावलेलं आहे, तर ही इतकीच डिझाईन होती, पाहू शकताय तुम्ही। फक्त ही इथून इथपर्यंत इतकीच डिझाईन होती। तर ह्याच्यामध्ये मी भाई काढल्याने इकडे थोडं खालचं काळाच कपडा एक्स्ट्रा राखलेला आहे, आणि जे पाठीचा भाग काढल्यानंतर जे साईडला शिल्लक थोडं राहिलेलं होतं त्यामध्ये 2 अशी पान निघाले, त्यामुळे ही 2 पान मी असे हे वरतून लावलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। ही वरून मी अशी दोन्ही साईडला 2 पान लावलेले आहेत, आणि इथं पूर्ण प्लेन ठेवलेलं आहे। तर ही देखील मी पाहू शकता की मी एक डिझाईन आली, बाईपुरती ही डिझाईन येणार आहे। तर हे अशा प्रकारे मी कस्टमरच्या म्हणण्यानुसार कटिंग केलेलं आहे। तर हे आणखीन एक गोल्डनचं आहे, ते देखील तसंच आहे, पण ह्याच्यावर थोडी वेगळी डिझाईन आहे। त्याच्यावर असे पान होते, ह्याच्यावर पान वगैरे नाही, ह्याच्यात वेगळी डिझाईन आहे। तर हे कसं कट करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हे कट करण्याचा व्हिडिओ देखील बनवायचा होता, पण हे मला बनवता नाही आलं। पण हे गोल्डनचं ब्लाऊज कशा प्रकारे कट करणार हे दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका। आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण पाहूया। तर हे पहा, हे असं पूर्ण ब्लाऊज पीस आहे, आणि ही त्याची अशी बॉर्डर आहे। तर त्याचं देखील तुम्हाला मी इथे व्यवस्थित ठेवून दाखवते। ही अशा प्रकारे पूर्ण इतकी अशी बॉर्डर होती, त्यातलं मी इतकी भाई काढली आणि हे वरचा भाग काढलेला आहे, आणि ह्या साईडला थोडं राहिलेलं त्या पानाचा आकार मी इथे बदामचा आकार आहे तो इथे मी लावलेला आहे। तर आता हे ब्लाऊज पीस कसं कट करायचं आहे पाहूया। तर त्यासाठी मी अस्तर कट करून घेतलेलं आहे, तर तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवते ही डिझाईनमध्ये। तर ही अशा प्रकारची डिझाईन आहे। तर मी काय करणार आहे, हा जो आकार आहे पानासारखा, हा पूर्ण आपल्याला पाठीच्या भागामध्ये घ्यायचा आहे। हा अर्धा मुर्दा घ्यायचा नाही, इथूनच असं जर कट केलं हे पान अर्ध येईल, त्यामुळे हे इथून पूर्ण घ्यायचं आहे। त्यामुळे मी काय करणार आहे, इथून हे पाहू शकता तुम्ही, हे इथून असं कट करणार आहे, म्हणजे तो वरचा भाग आहे तो पाठीला येणार आहे, आणि जेवढा राहतो त्यामध्ये भाई काढणार आहे। आणि भाईमध्ये जर खालच्या साईडला खूप हा पांढरा भाग राहत असेल तर त्याला आपण काय ॲडजस्ट करणार आहोत हे देखील तुम्हाला मी दाखवणार आहे। मी पहिला भाई कट करून घेतो, तर पहिला आपण बॉर्डर कट करून घेऊया, नंतर आपण भाई कट करूया। तर अगदी व्यवस्थित अशी अगदी व्यवस्थित बॉर्डर आपल्याला कट करायची आहे। तर ही आपण अशी डिझाईन आता कट करून घेतलेली आहे, ही पाठीच्या भागामध्ये आपण घेणार आहोत, आणि हा जो भाग आहे यामध्ये आपण भाई कट करणार। तर भाई देखील आपली ह्यामध्ये बसेल इतकीच आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे कट केलेला आहे। जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारे जर कट करायचं असेल तर तुम्ही पहिला तुमच्या भाईची उंची पाहून घ्या, आणि नंतरच तुम्ही असं कट करा, नाही तर थोडं कमी पडू शकतं। तर
ही आपली बाई आहे, ही यामध्ये बसते का पाहूया आपण. तर बाई आपली यामध्ये अगदी परफेक्ट बसते, कारण अस्तरची बाई कट करताना आपल्याला खालच्या साईडला जो साडीतला कपडा तो अर्धा इंच ठेवायचा असतो, तरी अर्धा इंचाची आपली पट्टी देखील शिल्लक राहिलेली आहे आणि बाई अगदी आपली परफेक्ट बसलेली आहे. तर आता आपण बाई कट करून घेऊया. तर बाई कट करून झालेली आहे. आता आपण पाठीचा भाग कट करूया. तर पाठीचा भाग कट करताना ही अशी डबल घडी आपण नेहमी टाकतो, तर अशी डबल घडी टाकायची, त्यामुळे आपली बॉर्डर खूप वाया जाते. तर आता काय करायचं आहे, ही घडी आपल्याला जितकी लागणार आहे म्हणजे जितका आपला पाठीचा भाग आहे तितकीच घ्यायची आहे. आपण ठेवून पाहूया पाठीचा भाग याच्यावरती. तर आपल्याला जितकं लागणार आहे तितकंच बॉर्डरचा भाग आपण ह्यामध्ये घेणार आहोत. त्यामुळे ही जी इतकी बॉर्डर आहे ही आपली शिल्लक राहणार आहे. त्या बॉर्डर आपण बाईला जिथे खालच्या साईडला प्लेन कपडा राहील तिथे आपण ही पट्टी जोड देऊ शकतो. तर आता ही आपण पाठीचा भाग कट करून घेऊया. तर पाठीचा भाग आपण कट करून घेतलेला आहे. तर इतकी जी आपली बॉर्डर शिल्लक राहिलेली आहे ह्यामध्ये हा पानाचा भाग सोडून जो हा भाग आहे, हे जे वरचे दोन भाग आहेत हे पहा, हे इथपर्यंत पानाचे भाग आहेत. त्याच्यानंतर जे दोन भाग आहेत, हा एक भाग आणि हा एक भाग, तर हा एक भाग मी एका बाईला लावणार आहे आणि हा एक भाग एका बाईला लावणार आहे. आणि मध्ये बाईच्या मध्ये आपण ही पान घेणार. तर हे कशा प्रकारे आपण करणार आहोत हे तुम्हाला मी स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. तर हा जो बाकीचा वरच्या साईडला ब्लाऊज पीस शिल्लक राहिलेला आहे त्यामध्ये आपण क्रॉस पट्टी, साईड पीस आणि कोटरी काढून घेणार आहोत. आणि ही जी बॉर्डर आहे ती आपण बाईला यूज करणार आहोत. तर ही कशा प्रकारे यूज करणार आहे हे तुम्हाला स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच ह्या ब्लाऊजला डिझाईन देखील पाठीमागे खूप छान केलेली आहे. जर तुम्हाला ह्या ब्लाऊजचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ पाहायचा असेल तर तसं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुमच्या तशा काही कमेंट आल्या, जर तुम्हाला ह्याचा स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर मी ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ देखील तुम्हाला दाखवीन. तर हे इतकं तुम्हाला सांगायचं होतं. जर अशा प्रकारे सिच्युएशन असेल तर आपण कशा प्रकारे हँडल करू शकतो. तर अशी देखील बाई पाहू शकतो, खूपच छान दिसते. हे पहा, कोणाला कळणार सुद्धा नाही की हे इथं आपण जोड दिलेला आहे. जेव्हा हे ब्लाऊज तुम्ही घालाल त्यावेळी तुमच्या येणार नाही की हा जोड दिलेला आहे, ही अशी डिझाईन आहे असे प्रत्येकाला वाटेल. तुमच्या सुद्धा लक्षात येणार नाही की ते जोड दिलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे बरोबर ब्लाऊज घातल्यानंतर हे बरोबर अशी डिझाईन तुमच्या ब्लाऊजला येणार आहे, त्यामुळे खूप छान दिसणार आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.